खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी बंडखोर खासदारांना तुडवण्याचा आदेश दिल्याच्या नंतर पोलीस प्रशासन सज्ज। धाराशिव पवनराजे हत्याकांडाच्या प्रकरणाच्या निकालाच्या विरोधात धाराशिव बंदची हाक देण्यात आली। ओमराजे निंबाळकर यांचं कार्यालय बंद। निकालाच्या विरोधात सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले। बीडच्या माजलगाव नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका रेखा सरोदे यांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। सुमन मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती। रेखा सरोदे यांच्या शालेय उतार्यावरती केवळ हिंदू मराठा अशी नोंद आहे। नीटच्या पेपरफुटी प्रकरणाच्या नंतर नाशिक प्रशासन अलर्ट। उद्याच्या परीक्षेसाठी केंद्रावरती 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदी, जॅमर आणि सीसीटीव्ही सोबतच सीआयएसएफ देखील तैनात। 21 केंद्रांवरती 11,180 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारची सायबर सेलकडून काल 8 तास चौकशी झाली आहे। दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले। नाशिकमध्ये वृक्षतोडीवरती 14 ऑगस्टपर्यंत स्थगिती। हरित लवादाने महानगरपालिकेचा अर्ज फेटाळला। शहरामधल्या वृक्षतोडीवरची स्थगिती उठवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं हा अर्ज केला होता। मुंबईमध्ये आवादा ग्रुपकडून सोलर इन फुल ब्लूम या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीचं अनावरण। आवादा ग्रुपच्या उपाध्यक्ष सिंदूर वित्तल, मंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या उपस्थितीमध्ये हा अनावरणाचा सोहळा पार पडलाय। मुंबईच्या बोरिवलीमधील प्रबोधनकार नाट्यगृहामध्ये नृत्यालिकातर्फे भरतनाट्यम अरंगेत्रम हा सोहळा उत्साहामध्ये संपन्न। गेल्या 10 वर्षांच्या कठोर साधनेच्या नंतर 3 नृत्यांगनांना नृत्य विशारद ही मानाची दीक्षा प्रदान।